मालिकेत मुख्य भूमिका असतानाही सतत डावललं जायचं आणि त्याचबरोबर मालिका क्षेत्रात खूपदा ग्रुपिझम पाहायला मिळतं. असं अभिनेत्री अश्विनी मुकादम नेमकं का म्हणाल्या हे जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. एस्पेशली मालिकांचं क्षेत्र तर 13 तासांची शिफ्ट, येणं जाणं 2-2 तासांचं धरलं तर 14, 15, 16, 17, 18 तास जातात. घरी तुम्ही फक्त जेमतेम झोपायला येता. म्हणजे इतकं अवघड आहे आणि शरीराने तुम्ही थकून जाता. फिजिकल स्टॅमिना पण काहीतरी आहे ना. पण या सगळ्यासोबत ना एक मानसिक त्रासही असतो हो किंवा हो हो मला तेच जाणून घ्यायचं आहे की या सगळ्याशी डील कसं करता की जो मेंटल अगं पीस आपल्याला मला ना खूप त्रास व्हायचा. पण मी आत्ता काही महिन्यांपूर्वी आर्ट ऑफ लिव्हिंगचा अगदी बेसिक जो 4 दिवसांचा असतो तो कोर्स केला. त्याच्यात काही काही गोष्टी मला खरंच खूप शिकायला मिळाल्या. अम, नाहीतर मला खूप त्रास व्हायचा. म्हणजे काही काही ठिकाणी डावललं जायचं, कार्यक्रमांना बोलवलं जायचं नाही, जे खूप वाईट आहे. आत्ता मी ज्या सिरियलमध्ये काम करत होते, अ, तिकडे मी आता कोणाचीच नावं घेत नाहीयेत, पण सगळ्यांना सगळं माहिती आहे आणि कळेल, की एक गेम शो चालू होता त्यावेळेला त्या चॅनेलवर. तर माझ्या संपूर्ण टीमला त्या गेम शोला पाठवलं गेलं आणि 3-4दा म्हणजे या या बॅचमध्ये 8-10 जणांना, पुढच्या बॅचमध्ये उरलेल्या 8-10 जणांना, त्याच्यानंतरच्या बॅचमध्ये उरलेल्यांना. त्या मालिकेमध्ये मी मुख्य निगेटिव्ह भूमिका करत होते. मला नाही पाठवलं गेलं आणि ह्याचं कारण मला आजतागायत कळलेलं नाही. असं का? बरं कोणाला विचारायचं? चॅनेल हा काही कोणी एखादी व्यक्ती नाहीये ना, की मी त्याला जाऊन जाब विचारीन. बरं त्यांना तुमचं दुःख इतकं छोटं आहे त्यांच्यासाठी, त्यांच्यासमोर भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे ज्यांची पहिली सिरियल होती ती, ज्यांना जेमतेम 4 आणि 8 दिवसांचं काम होतं, ज्यांचं कॅरेक्टर माझ्यापेक्षा खूप छोटं होतं, नवोदित होते जे अक्षरशः, ज्यांना अभिनयातलं पण म्हणजे असे पण होते. काहीच त्यांचं अभिनयामध्ये आदलं थिएटर पण करून केलेलं नव्हतं, काहीच नाही. अशा लोकांना सुद्धा त्याच्या तिथे पाठवलं गेलं होतं. पण मला नाही. का? आता आणि कोणाची नावं घेतली तरी मला पंचायत मी अडचणीत येण्याचा संभव आहे ना. आत्ताचा काळ कसा आहे की लगेच कोणाची भावना काय बोलल्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील आणि खेळाडू पद्धतीने टीका किंवा आपल्या चुका मान्य करण्याचा सध्याचा काळच नाहीये ना. पण हे झालंय माझ्याबरोबर आणि अजून होत आहे. म्हणजे बघ, अजून 10 वर्ष होतील आता मला आणि सगळ्या भूमिका मी मोठ्या मोठ्याच केलेल्या आहेत. असं नाही की छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत. ज्याच्यासाठी तुम्ही मला आत्ता इथे बोलवलंय इंटरव्ह्यू द्यायला, तर म्हणजे मी काहीतरी केलेलं असेल. अजून होत आहे हे माझ्याबरोबर. पण जाब कोणालाच विचारायचा जाऊन. बरं एक तर इतकं म्हटलं तर गमतीशीर आहे आणि म्हटलं तर इतकं तापदायक आहे किस्सा. त्याच्यात मी विधवेची भूमिका करत होते त्या मालिकेत. तर मला पांढरी साडी होती. तर जेव्हा ते एक काय म्हणतात सगळ्या कुटुंबाचं मिळून गाणं असं एक काहीतरी आलं, तर नाही हा पांढरा रंग ना शोभून नाही दिसणार म्हणून मी त्या दिवशी सेटवर होते आलेली, माझे सीन्स केले मी, पण त्या गाण्याच्या शूटमधनं मला वगळण्यात आलं होतं. पण त्याच चॅनेलवरच्या त्याच प्रोडक्शन हाऊसच्या दुसऱ्या मालिकेत पांढरीच साडी नेसलेलं एक दुसरं कॅरेक्टर होतं विधवेचं. ती व्यक्ती सो कॉल्ड एकत्र एकत्र कुटुंबवालं जे गाणं होतं त्याच्यामध्ये त्या बाईंना घेतलेलं होतं. तर ते का मग हे कुठलं लॉजिक आहे की पांढरा रंग नीट दिसत नाहीये म्हणून काढून टाका. बरं मी माझ्या हौसेने पांढऱ्या रंगाची साडी नेसलीये का? मला तुम्ही तसा रोल दिलाय आणि त्या रोलमध्ये तसं लिहून आलंय म्हणून मला तुम्हीच दिलीत ना पांढऱ्या रंगाची साडी. 8-9 महिने मी ती साडी नेसत होते. कोणाला विचारायचं? म्हणजे एकंदरीतच बोलण्यावरून आम्हाला ते चॅनलही कळालं, ती मालिकाही कळाली आणि तो गेम शोही कळाला. म्हणजे इतकं आम्ही समजा त्यात काम करतो तर आम्हाला ते कळलं. पण मला नेहमी हा प्रश्न येतो की हल्ली ना खूप
डिजिटल युग आलं आहे, तर प्रत्येक कलाकार जेव्हा त्याला काही अडचण होते, त्याला पैसे येत नाही किंवा प्रोडक्शनकडून त्रास होतो किंवा असं काही होतं, तेव्हा बरेच कलाकार वोकल होतात सोशल मीडियावर, किंवा बरेच कलाकार इंटरव्ह्यूमध्ये सांगतात, किंवा बरेच कलाकार एखादी बातमी स्प्रेड करतात की आमच्यासोबत असं होतं आहे. तुम्हाला कधी याबद्दल आवाज उठवावा किंवा मला त्रास होतोय किंवा अगं मी खूप त्रागा केला, म्हणजे माझ्याशीच किंवा माझ्या बरोबरच्या को आर्टिस्ट बरोबर बोलून की का तुम्हाला सगळ्यांना पाठवतायत, मला का नाही पाठवतायत? सगळ्यांच्या इतकंच तोडीस तोड मी इथे काम करतेय, तुम्ही जर 12 तास काम करताय तर मी 2च तास काम करते, असं आहे का? तर असं नाहीये, मी 12 तासांचे 10 तास मी काम करतेय, मग तुम्हाला पाठवतात, मला का नाही पाठवत आहेत? असं माझं बोलून झालं. बरं त्यांना तर डान्स येतही नाही तरी त्यांना पाठवतायत, मी तर डान्सर आहे, मला का नाही? किंवा जे इव्हेंट्स होत आहेत, मग मे बी त्यांना असं वाटलं असेल की जे डान्स करणाऱ्यांची जी फेस व्हॅल्यू आहे किंवा त्यांना जे ग्लॅमर आहे, त्यांचं जे नाव आहे, प्रसिद्धी आहे, ती नसेल माझ्याकडे, म्हणून त्यांनी मला काम दिलं नसेल. पण मी डान्सर आहे तर कधीतरी चान्स द्या. पण हे परत तेच ग, कोणाकडे जाऊन बोलणार? आणि फ्रँकली स्पीकिंग सोशल मीडियावर टाका वगैरे हे नाही केलं मी. मला नव्हतं त्या ह्याच्यात. पण आज बघ ना, आज तू विचारलंस तर मी सांगितलं. तुम्हाला असं वाटतं का की मालिका क्षेत्रात किंवा चित्रपटसृष्टीत आपल्या कंपुशाही किंवा ग्रुपिझम आहे असं वाटतं? हो आहे, पण काय करणार, त्याला काही इलाज नाहीये. जे आहे ते तसंच आहे, त्याच्यातनंच तुम्हाला वाट काढत काढत पुढे जायचंय. प्रत्येक क्षेत्राचं पार्ट, काय म्हणतो ना आपण, पार्ट अँड पार्सल तसं आहेच ना, प्रत्येक गोष्टीचं आहे. आता तू बघ, जर मी डॉक्टर आहे, माझी प्रॅक्टिस आहे, तर माझी मुलगी जर डॉक्टर झाली तर माझी प्रॅक्टिस तिच्याकडेच जाईल ना गं. तसं आहे ते. माझ्या घरातलं कोणी नाहीये किंवा मी या क्षेत्रातला नवरा केलेला नाही याचं म्हणजे मी बघते ना की ज्यांचे पार्टनर्स सुद्धा या क्षेत्रात, म्हणजे नवरा बायको किंवा पार्टनर या क्षेत्रात काम करतात, किंवा ज्यांचे आई वडील, सासू सासरे म्हणा, काय कोणी अगदी घरातलं क्लोज म्हणजे आहे, या तर फरक पडतो. नक्की फरक पडतो. हा, पुढे टॅलेंट आहे, नशीब आहे, ते सगळं आहे, पण सुरुवातीला संधी मिळेपर्यंतच जो काही वेळ जातो, अर्थात मला तो रात्रीचा खेळ चालायच्या वेळेला खूप पटकन मिळाला, म्हणजे मला खूप जास्त महिने हे नाही वाट बघायला लागली. पण ज्या प्रमाणात एक्सपोजर किंवा जेवढी मोठी प्रोजेक्ट्स माझ्याकडे माझ्या अभिनयाची कॅपॅबिलिटी लक्षात घेता तेवढी नाही आली, किंवा कदाचित त्यांना मी तेवढी अभिनयामध्ये केपेबल वाटत नसेल. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.